आज तुम्ही मला इतिहास म्हणून ओळखता, पण माझ्या काळात मी एक अडचण होते. एक अशी अडचण जिला मुलींना शिकवायचं होतं व त्यांचे आयुष्य बदलायचे होते. एक अशी अडचण जिला मुलींना शिकवायचं होतं व त्यांचे आयुष्य बदलायची होती. ज्या वयात माझ्या हातामध्ये खेळणी असायला पाहिजे होती, त्या वयामध्ये माझ्या पदरात पडली संसाराची जबाबदारी. माझं बालपण हरवलं, पण माझ्या आयुष्याला नवी दिशा सापडली ज्योतिरावांसोबत. त्यांनी मला आधी वाचायला नाही तर विचार करायला शिकवलं. तू शिकशील तर हे समाज बदलेल, हा विचार त्यांनी माझ्या मनात रोवला. तेव्हा मला कळलं की अज्ञान हे समाजाचं सर्वात मोठं बंधन आहे. बाई शिकली तर बिघडेल असं म्हणणारा समाज माझ्या समोर दिसत होता, पण मी शिकणारच आणि मी शिकवणारच अशी जिद्द माझ्या आत होती. जेव्हा मी शाळेसाठी बाहेर निघायचे तेव्हा रस्ता माझ्यासाठी रणांगण बनायचा. शेण, दगड, शिव्या हे सगळं रोजच. लोकांना वाटायचं की हे माझ्या अपमानाने मी माघार घेईन, पण माझ्या पिशवीत आधीच 2 साड्या असायच्या. एक साडी अपमानासाठी आणि दुसरी साडी शिक्षणासाठी. मी कपडे बदलून लगेच वर्गात उभी राहायचे, कारण मला माहीत होतं की जर आज मी थांबले तर उद्या कित्येक मुलींचे आयुष्य हमेशासाठी थांबून जातील. 1848 रोजी आम्ही पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा उघडली. विधवा उघडला, कारण आम्हाला माहीत होतं की त्यांच्या पण आयुष्याला दुसरी संधी मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही बालविवाहाला विरुद्ध केला आणि अस्पृश्याला नकार दिला, कारण माणसाला स्पर्श असतो, जात नाही. आमचं आयुष्य म्हणजे वैयक्तिक सुखाचा त्याग, संसार, शांतता व सुरक्षितता हे सगळं आम्ही बाजूला ठेवलं होतं. कारण आम्हाला माहीत होतं की जर मी आज थांबले तर उद्या खूप मुली थांबणार आहेत. जेव्हा आज एक मुलगी तिचं नाव पहिल्यांदा लिहिते तेव्हा मला वाटते की माझ्या अनाला आज सार्थ मिळाला. सत्यशोधक समाजातून आम्ही लोकांना प्रश्न विचारायला शिकवलं. देवाच्या नावाने माणसांची विभागणी थांबवा, कर्मांवर माणसांची मोल ठरवा, हे आम्ही लोकांना सांगितलं. हे सगळं सांगताना आमच्यावर बहिष्कार टाकला गेला. आम्हाला घराबाहेर काढण्यात आलं, पण आम्ही स्वतःला कधीच एकटं मानलं नाही. कारण आमच्या मागे जो विचार होता तो माझ्यापेक्षा खूप मोठा होता असे मला वाटत होते. 1897 साली प्लेगची साथ आली. शहरामध्ये मृत्यू मोकाट फिरत होता. माणूस माणसाशीच घाबरू लागला. तेव्हा मला वाटलं की आपण शिकवलेली माणुसकी आज कामी यायला पाहिजे. म्हणून आम्ही तेव्हा रुग्णांना उचललं, दवाखान्यात नेलं, त्यांची सेवा केली. पण त्यांच्या सेवेमध्येच आम्हालाही आजार झाला. आमचा शेवट आम्हाला माहीत होता, पण त्याची भीती नव्हती, कारण मी जे काही केलं ते योग्य होतं याची मला खात्री होती. मी इतिहास नाही, मी इशारा आहे. मी क्रांतीची ज्योत नाही तर मी शिक्षणाची वाट दाखवलेली आहे. याच्यामुळे आज माझा शेवट झालेला आहे, पण मला वाटते की आज तुमच्यामधून प्रत्येक करावी. धन्यवाद.